विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई संत जगद्गुरु तुकोराबाई यांच्या भूमीमध्ये हा सप्ताह चालू आहे। या सप्ताहानिमित्त उमरगा लोहारा तालुक्याचे सन्माननीय आमदार ज्ञानराज धोंडीरामजी चौगुले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आदरणीय गुरुवर्य उज्ज्वलानंद महाराज यांचं स्वागत करावं। धन्यवाद। आपण करत असलेला तुकोबारायांच्या गाथ्याचं पारायण आणि हरिनाम सप्ताह या काल्याच्या कीर्तनाच्या प्रसंगी आमच्या तालुक्यातले लाडके आमदार श्री ज्ञानराज चौगुले अत्यंत आर्जवून उपस्थित राहिले। त्यांनी आपल्या सदिच्छा या ठिकाणी उपस्थित राहून व्यक्त केल्या आणि असंच वेळोवेळी आम्ही जेव्हा आमचंही परमार्थ कार्य करत असतो तेव्हा तेव्हा त्यांचा राजकीय वरदास्त आम्हाला सतत लाभो ही तुकोबारायांच्या चरणी प्रार्थना करून पुनश्च प्रार्थना करतो की श्री ज्ञानराज चौगुले आमचे आमदार यांना तुकोबारायाने दीर्घायुष्य आणि अशा कार्याकरता सहकार्य करण्याची सद्बुद्धी देव। रामकृष्ण जय जय राम कृष्ण
पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख धारे हो साजनी सुख धारे हो
राम कृष्ण हरी राम हरी 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 कंठी धरला कृष्ण मणी अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश कंठी धरिला कृष्ण मणी अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश आला वातू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम आला वाटू एकमेका वैष्णविका संभ्रम वैष्णविका संभ्रम वैष्णविका संभ्रम वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोकात उत्तम लोकात उत्तम लोकात वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका उत्तम लोका उत्तम लोका आला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम आला वाटू एकमेका वैष्णविका संभ्रम विका संभ्रम वैष्णविका संभ्रम म्हणे भूमंडळी आम्ही बळीवीर गाडे आम्ही बळीवीर गाडे आम्ही बळीवीर गाडे तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीवीर गाडी आम्ही बळीवीर गाडी आम्ही बळीवीर गाडी काला वाटू एकमेका आला वाटू एकमेका काला वाटू एकमेका आला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम आला वाटू एकमेका वैष्णविका संभ्रम वैष्णविका संभ्रम वैष्णविका संभ्रम सोपार कुमार हरी जय जय सोपार कुमार जय जय सोपार कुमार बोला श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गुरु काशीनाथ महाराज श्री पंढरीनाथ भगवान श्री बजरंगबली हनुमान अवधूत चिंतन पार्वती पदे ढोपार कुमार ढोपार कुमार दादा सांगा महाराज कदमापूरचे इकडे या वर तुकाराम शिवाजी पाटील कंठी धरिला कृष्ण मणी कंठी धरिला कृष्ण मणी कंठी धरिला कृष्ण मणी
कृष्णमणी कंठी धरला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका सभमा वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवनिका सभ्रमा तुका म्हणे भूमंडळी आम्ही बडी वीर गाडे काला वाटू एकमेका वैष्णवनिका सभ्रमा विठ्ठल ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कलाकुसरी काहीच नेणे बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती
नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केले स्मरण सकळ विद्येचे अधिकरण हेच वंदो श्री चरण श्री गुरुचे माझी वाणी वर्णी तुझे गुणनाम ऐशे देई प्रेम काही कळा विठ्ठल भाविक मायबापो, आज काल्याचा प्रसंग आणि काल्याच्या प्रसंगात आपली यात्रा, काल्याची यात्रा. जगद्गुरु तुकोबराय जे युगानुयुग भगवंताचे सांगाते आणि कृष्णावतारात गोपाळ आहेत. काळाला विसरायचंय, काळाला छेद द्यायचा आहे, काळाला भेद द्यायचा आहे. आणि द्वापार युगाच्या शेवटी शेवटी अनंतकोट ब्रह्मांड नायकानं कृष्ण या रूपानं मथुरेत जन्म घेतला आणि गोकुळात बाललीला केल्या. त्या बाललीलेचं साक्ष आपण व्हायचे. तुकोबराय आम्हाला तिथपर्यंत घेऊन जाणार आहेत. कारण काळाचा छेद, काळाला छेद आणि काळाला भेद करण्याचं अतुलनीय सामर्थ्य जगद्गुरु तुकोबरायांच्या जवळ आहे. का आम्ही आमच्या अंतःकरणानं, आमच्या चिंतनानं, आमच्या ध्यानानं, आमच्या नामानं गोपाळ व्हायचंय. गोपाळ जोपर्यंत अंतःकरणात गोपाळ होण्याची भावदशा निर्माण होत नाही तोपर्यंत आध्यात्मिक काला प्राप्त होत नाही. आणि गोपाळ होण्याकरता तुकोबराय म्हणतात, कंठी धरला कृष्णमणी. भगवंताचं नामस्मरण ज्यांच्या कंठात विसावलं, स्थिरावर रुजलं की त्याचं एक आकळ देखणं, एक रूप की फुलाचा जशा प्रकारे सुगंध असतो तशा प्रकारे कंठात कृष्णमणी धारण केला, कृष्ण नाम धारण केलं की एक प्रकाश, हा भौतिक प्रकाश नाही, भौतिक प्रकाश भेद दाखवतो. इथे जर प्रकाश नसता, रात्र असते, तर एक अज्ञानाच्या अभेदात आपण जातो. अज्ञानाचा अभेद म्हणजे अंधारात सगळे समान, कोण काळा नाही, कोण गोरा नाही, कोण उंच नाही, कोण नीच नाही, कोण असा नाही, कोण कसा नाही. तशाच प्रकारे खड्डे नाहीत, रस्ता नाही, कुठलं काहीच दिसत नाही, सगळं अंधाराचं साम्राज्य. अंधार, अंधार आणि अंधार. सूर्याचा प्रकाश झाला की प्रकाश भेद दाखवतो. परंतु जेव्हा भगवंताच्या नामस्मरणानं जो प्रकाश निर्माण होतो आपल्या अंतर्यामी, तो भेद घालवतो, एक अभेद दृष्टी निर्माण होते. कसं पाहायचं हे आम्हाला तुकोबरायांच्याकडनं शिकायचंय. कसं पाहायचंय, संत दृष्टी काय आणि ही सृष्टी काय. बीज जे झाले तरू की भांगारचे अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू, ते हे जग आघवी.
ज्ञानोबा माऊली म्हणतात, बीज वृक्षाच्या रूपाने साकारलं, तशा प्रकारे मी परमात्मा वेगवेगळ्या रूपानं ब्रह्मांडात साकारलो. साकाराच्या पलीकडचा निराकार पाहायचा आहे आणि ती पाहण्याकरता एक दृष्टी लागते, अवघा जनी प्रकाश. आणि ह्या प्रकाशातच काला प्राप्त होतो की ज्यांच्या जवळ अध्यात्माचा भावप्रकाश आहे, त्या भावप्रकाशात काला प्राप्त होतो. आणि प्राप्त झालेला काला आम्हाला आमच्या स्वतःजवळ ठेवायचा नाही. का? कारण वाटणं हा वैष्णवाचा धर्म आहे. वाटणं हा वैष्णवाचा धर्म आहे. आणि विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. भेदाभेद भ्रम अमंग. भेद आणि अभेद ह्याच्या पलीकडे पोचल्यानंतर काला वाटायचा, आनंद वाटायचा, आनंद. तसं तर प्रत्येक व्यक्तीची प्रवृत्ती अशी असते की आनंद वाटल्यानंतर द्विगुणित होतो आणि दुःख वाटल्यानंतर अर्ध होतं, कमी होतं. परंतु दुःख घेण्याकरता कोणी नसतात. तुमच्या ज्या यातना आहेत, वेदना आहेत, तुम्हाला कुठंतरी जिव्हारी जखम आहे. कारण ह्या भूतलावर एक गाणं आहे, जो तो आपापला येथे कोणी ना आधार, मनाची या घावावरी मनाची पुंकर. असे खूप छान आहे म्हणून येतं म्हटलो की ह्या मृत्यूलोकात प्रत्येक जण स्वतःचा आहे, दुसऱ्याचं कुणीच नाही. खरा आधार कोणाचा नाही. आणि आपल्या मनाला जे घाव बसलेले आहेत ना त्रिविध तापाचे, त्या त्रिविध तापाच्या घावाला आमच्या मनानंच आम्हाला फुंकर घालायची. ह्याच्या पलीकडे जाऊन मी म्हणतो इथं कुणी आधार नाही असं म्हटलं, तिथं संत हे आधार आहेत. आणि मनाची घाव मनाच्या फुंकरीनं विझत नाही, बुजत नाही. तर जेव्हा संत कुरवाळतात ना तेव्हा मनाची घाव विझते. आणि अशा प्रकारे तुकोबाराय म्हणतात, आम्ही वैष्णव आहे, आम्हाला जगात सगळा प्रकाश दिसतो. त्या प्रकाशात सगळे जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. म्हणून काला कोणाला द्यायचा? एकमेकाला द्यायचा, एकमेकाला वाटायचा. तुकोबाराय म्हणतात, अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका, वैष्णव निका सभ्रम. संपूर्ण टोटल भ्रम, की जो भ्रम ब्रह्मदेवाला गेला नाही. काल्याच्या प्रसंगातलीच भगवान श्रीकृष्णाची एक छोटीशी घटना. काल्याचा प्रसंग चालू, आवाहन केलं सगळ्यांच्या शिदोऱ्या इथं ठेवा, सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र करायच्या, मिसळायच्या. त्यावेळेस त्या गोपाळात एक मधुमंगल नावाचा शांडिल्य ऋषीचा मुलगा होता. त्याच्या आईनं त्याला मोकळ्या हाताने पाठवलं होतं, रिक्त हस्ते पाठवलं होतं. एक कारण की जेव्हा ऋषी ध्यानस्थ होते तोपर्यंत तिची आई स्वयंपाक करत नव्हती.
आणि ते त्यांचं ध्यानाचं विसर्जन कधी होईल हे कोणालाही सांगता येत नव्हतं. कदाचित 4 तास, कदाचित 5 तास, कदाचित 6 तास, कदाचित दिवसही मावळ. त्या पतिव्रतेचा हा नेम. अरे जा, आतापर्यंत देवाबरोबर आहे तर उपाशी मरला का? तुला भुकीची आठवण तरी झाली का? देवाजवळ संताजवळ काही कमी पडत नाही. तुकोबारायांच्या जवळ इथं काय कमी पडलं आम्हा वारकऱ्यांना 7 दिवस? कारण प्रत्येक घास हा तुकोबारायांचा प्रसाद म्हणून आम्ही सेवन करतो. जा. तो मोकळ्या हाताने आला होता, परंतु त्याच्या विवेकी मनाला हे पटेना. सगळ्यांनी आपल्या आपल्या शिदुऱ्या टाकल्या. माझ्याजवळ काहीच नाही, माझ्याजवळ काहीच नाही. तो हळूच घरी गेला आणि आईला म्हटलं, आई आई, भगवान श्रीकृष्ण काळा करू लागलेत आणि मीच एक अभागी असा आहे, काल्यात काही टाकू शकलो नाही, काही देऊ शकलो नाही, कारण तू मला दिलं नाहीस. अरे बाळ, तुझे बाबा अजून समाधीत आहेत, ध्यानस्थ आहेत, घरातली चूल पेटलेली नाही, घरात काही शिल्लकही नाही. नाही, मी दिल्याशिवाय जाणार नाही, गेल्याशिवाय राहणार नाही. बाल हट्ट. इकडं तिकडं शोधू लागली, काय सापडे ना. शेवट आहे का, गाडी घ्यात शिळ ताक 1-2 दिवसाचं सापडलं, एवढंच आहे, घेऊन जा. काही का असे ना, किती दिलं ह्याला महत्व नाही, कोणत्या भावानं दिलं ह्याला महत्व आहे. तो चालला, जात असताना त्यालाच वास आला त्या शिळ्या ताकाचा आणि माग बसला. त्याचं मन म्हणू लागलं की आता हे जर आपण काल्याच्या प्रसादात टाकलं तर सगळ्या काल्याचाच नाश होईल. टाकून देणं तर हा धर्म नाही. आपण यथेष्ट जेवणे, उरले ते अन्न वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. टाकायला बेना, टाकून द्यायला आहे ना, काल्यात योगदान देत आहे ना, वास येऊ लागला. मग असं करावं की आपलं आपणच प्यावं. म्हणून त्याने ते गाडगं ओठाला लावलं. भगवंता झाक आली, मधुमंगल काय करतोस? मी इथं तिथं येतो. आता कृष्ण आल्यानंतर सगळंच वेगळं होईल. म्हणून त्या बालकाने काय केलं की घट 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 प्यायला सुरुवात केली आणि कृष्ण आले की झालं म्हणून गाडगं खाली टाकलं. परंतु परमात्मा म्हणतो तुझ्या दृष्टीनं झालं रे, परंतु माझ्या दृष्टीने झालं नाही. गडबडीत ताक पिल्यामुळं काय पोटावर, काय छातीवर, काय हनवटीवर, काय ओठावर, इकडं तिकडं सगळं पडलं होतं, झालं होतं. ये तुझा प्रसाद मी घेतो. आणि गाई जशा प्रकारे वासराला चाटते तशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण भक्तवत्सल परमात्मा त्या लेकराला चाटू लागला. बरोबर ह्याच वेळीस ब्रह्मदेव आपला बाबा खराच बाबा आहे का डुप्लिकेट बाबा आहे? कारण परमपिताचा पिता परमात्मा आहे असं म्हणतात. आले होते आकाशात आणि त्याने हे दृश्य पाहिलं आणि असा भ्रम झाला की हा असली परमात्मा नाही, नकली परमात्मा. कारण असली परमात्मा
तो असं करेल का? म्हणजे भ्रम एवढा जबरदस्त आहे, एवढा जबरदस्त आहे की ब्रह्मादिकांना सुद्धा भ्रम सुटला नाही. परंतु तुकोबारा म्हणतात वैष्णव निका. निका म्हणजे शुद्ध, अतिशुद्ध. कशातनं? टोटल भ्रमातनं. सभ्रम, टोटल भ्रमातनं जो बाजूला झालेला आहे तो खरा वैष्णव आहे. आणि खरा वैष्णव आहे ना तोच एकमेकांना काला वाटू शकतो. काला वाटू एकमेका वैष्णव एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका कालवाटू एकमेका 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 वैष्णवनिका ब्रह्म वैष्णवनिका ब्रह्म वैष्णवनिका ब्रह्म वैष्णवनिका ब्रह्म कालवाटू एकमेका कालवाटू एकमेका. आणि काला हातात आला हे तर एकमेकाला वाटायचे. परंतु बाल क्रीडा, बालकानं बालकासारखंच राहायला पाहिजे आणि बालक बालकासारखंच असतं. लेकरं काय करतात? खाऊ मिळाला की ज्याला मिळाला नाही त्याला वाकुल्या दाखवतात, वाकडं दाखवतात. मला मिळालं तुला नाही, हिनवतात. तुकोबाराय म्हणतात वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. कारण वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याची. हा काला ना, हा काला वैकुंठात नाही. म्हणून वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. आणि तुकोबारा शेवटी म्हणतात भूमंडळी या मृत्यूलोकात एक जिवंत सत्य आत्मविश्वास. आम्ही बळी, पहिल्यांदा बळी. बळी म्हणजे काय? की परमात्म्या करता, देवा करता कोणत्याही क्षणी मरण्याकरता तयार असतो. परमार्था करता, परमात्मा करता. भक्त ऐशी जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारवणे. बस थोडंच. विषय तो त्यांचा झाला नारायण. जे देहाविषयी आत्यंतिक उदास असतात, कोणत्याही क्षणी मृत्यूला आलिंगन, तिचा परमात्मा भेटणार आहे ना. एकदा नाही 10 वेळा मृत्यू आला, 10 वेळा नाही 100 वेळा मृत्यू आला तरी तो आनंदानं मृत्यूला आलिंगन करण्याचं सामर्थ्य त्याचं आहे ना. त्याच्याकरता परमार्थ आहे. 16वरची पोळी आहे. तुका म्हणे आहे 16वरली पोळी. निवडे तो बळी विरळा एक. आम्ही बळी आहोत. आणि अशी अवस्था मनाची असल्यानंतर शूरत्व असतं. शूरत्व हे लेकराच्या गोष्टी नाहीत. आणि बाहेरचं शूरत्व वेगळं, रणांगणावरचं, आणि परमार्थातलं शूरत्व वेगळं. बाहेरचं शूरत्व
आपल्या प्रचंड पराक्रमानं क्षत्रिय तेजानं शत्रूला निपात करायचं. आणि परमार्थातला पराक्रम काय की आपल्या प्रचंड साधनेनं वैराग्यानं आपल्या विकारांना मारायचं. विकारांना मारतो आणि विकारातीत होतो तो शूर. परमार्थातला शूर कोण आणि विकाराला मारणं हे साधन आहे. काम क्रोध लोभ मोह मत्सर हे तो विषयाची दाट झाडी, माझी काम क्रोधाची परावाडी, चुकावणे आला पैलपाडी सद्वासनेची. म्हणून तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीरगाडे. विठोबा अल्प वेळात भगवान श्रीकृष्णाच्या कोकोळ्यातल्या लिलेचा मागोवा. परमात्म्याचं अवतरण एक दिव्य अवतरण आहे आणि या दिव्य अवतरणाची उद्घोषणा स्वतः परमात्म्याने केलेली आहे की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा ग्लानी आलेल्या धर्माची पुनर्स्थापना करण्याकरता साधूचा मान, साधूचा सन्मान साधूच्या आसनावर बसून करण्याकरता आणि दुर्जनाला नष्ट करण्याकरता साधूचा मान दिवशी दैत्यांची कोळे नाशी धर्माची नीतीशी शेज करी. म्हणून परमात्म्यानं अवताराकरता निवडलेलं स्थळ मथुरा, निवडलेली आई देवकी, निवडलेला पिता वसुदेव. तुकोबाराने अवतरणाकरता निवडलेली आई, निवडलेले बाबा, निवडलेलं स्थळ, निवडलेलं कुळ, अशा वसुदेव देविकीच्या पोटी श्रावणवद्य अष्टमी बुधवार वेळ रात्रीची 12 वाजता चंद्रोदय असताना सर्व ग्रह उच्चीचे असताना बाळ प्रगटलं. ना देवकीला माहीत ना वसुदेवाला माहीत. आणि एक अलौकिक कोट्यावधी सूर्याचा प्रकाश तशा प्रकारे प्रकाशित सगळं आसमंत झालं, सगळी खोली झाली. निळा प्रकाश, प्रकाश हळूहळू हळूहळू हळू एका बालकात सामावला आणि तेजपुंज बालक वसुदेवाच्या दृष्टीला पडलं. जाण आली, मला मुलगा झाला. देवकीला स्मरण आलं की मला पुत्र झाला. कंसाला कळेल, तो धावत येईल, हातात लेकराला घेईल, पूर्वीच्या 6 मुलासारखं मारेल. काय करू, कसं करू? आणि वसुदेवाच्या सद्बुद्धीला चालना मिळाली. नेत्रनंद प्रथम पत्नी रोहिणी देताय तिथं परमात्म्याकडे पाहिलं आणि परमात्म्यानं संकेत केला की नंदाच्या घरला न्या मला गोकुळाला. हळूहळू हळू
टोपल्याजवळ गेला. हातात बाड्या, पायात बिड्या. टोपल्यात एक जीर्ण वस्त्र बाळूत म्हणून टाकलं. परमात्म्याला स्पर्श केला. एक आनंद लहरी रोम रोमात जागावून गेल्या आणि आपण काय करतो ह्याचं भान त्याला राहिलं नाही. जेव्हा स्पर्श केल्यानंतर काय करायचं काय करायचं नाही हे सगळं परमात्म्याने ठरवलं. तो फक्त निमित्त झाला. बाळ डोक्यावर घेतलं. डोक्यावर घेतल्याबरोबर बंधनं गळून पडली. हातापायच्या बेड्या. संकेत असा की देवाला मस्तकात घेतल्यानंतर, बुद्धीत सामावल्यानंतर बंधनं आपोआप गळून पडतात. द्वाराजवळ गेला. द्वार आपोआप उघडलं गेलं. बाहेरचे पहारेकरी यमदूत असलेले मायेनं झोपी घातलेले होते. पुढं आला. हळूहळू पाऊस पडू लागला. आता ज्येष्ठ बंधू बळीराम, शय्या शेष, मला ही सेवा करण्याची एकमेव संधी ह्या अवतारातली. म्हणून मंद मंद पडे पाऊस, वरी छाया घरी शेष. यमुनेला गेला. पाणी ओठाला लागलं. बुडणार की काय एवढ्यात त्या बाळानं आपल्या पायाचा अंगठा, त्याचा स्पर्श यमुनेला केला. नदी दुभंगली. रस्ता दिसला. पलतीराला गेला. गोकुळ चिडसप्प होतं. नंदाच्या वाड्यात गेला. वाड्याची अवस्था तीच होती. यशोदेच्या कक्षेत गेला. यशोदा प्रसूती झाली होती. कन्या झाली होती. फिरवले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. कसा आला कसा गेला न कळी कोणाला, देवावी अलौकिक मायेचा खेळ परमात्म्याच्या. आणि मग इकडं सगळं सुखरूप झालं. हे जेव्हा कळालं तेव्हा बाळानं रुदन केलं. तत्पूर्वी वसुदेवाला गोड स्वप्न पडलं होतं. वय झालेलं होतं. पोटी संतान नव्हतं. पत्नी गरोदर होती. मुलगा व्हायला. आणि अशा ह्याच्यात पहाट वसुदेवाला स्वप्न पडलं, मी गाईची धार काढतोय. एक छोटा मुलगा रांगत आला. माझ्या कमरेला धरलं, माझ्या पाठीला धरलं आणि मला मिठी मारली. बाबा असं स्वप्न पडलं. आणि त्या स्वप्नातच बालरुदनाचा आवाज आला. खडबडून जागा झाला. जाणवलं की स्वप्न एक, परंतु रडणं सत्य. यशोदेच्या कक्षेत गेला. परमात्म्याची माया. यशोदा प्रसव झाली होती, परंतु बेशुद्ध अवस्थेत होती. बाळ रडत होतं. ते तेजपुंज बाळ पाहिलं. जाणीव झाली मला मुलगा झाला. यशोदा शुद्धीवर आली. मला मुलगा झाला. पुत्र झाला. आणि ही बातमी वाऱ्याच्या वेगानं सगळ्या गोकुळात पसरली. का? आणि सगळ्या गोकुळात परमात्म्याच्या बालकाच्या जन्माचा आनंद उत्सव निर्माण झाला. त्याच्या पाठीमागचं एक कारण, रेफरन्स, की परमात्म्याच्या काळात परमात्म्याच्या जवळ अवतरलेले जे होते ना, ते युगायुगाचे परमात्म्याचे सहकारी होते. युगायुगाचे. तशाच प्रकारे कोणाला वचन दिलं होतं, कोणाची तपश्चर्या होती, कोणाची प्रार्थना होती, की तशा प्रकारे युगायुगाची तपश्चर्या फळाला आल्यानंतर त्या सगळ्या परिसरातल्या गोपाळ पुण्यवंत, गायी पुण्यवंत, गवळणी पुण्यवंत, गोप पुण्यवंत, लता पुण्यवंत, वेली पुण्यवंत, वृक्ष पुण्यवंत, पशु पुण्यवंत, पाखरं पुण्यवंत, आसमंत पुण्यवंत, भूमी पुण्यवंत. आणि हे पुण्यवंताला एक अनामिक परमात्म्याच्या भेटीची आस, युगायुगाचा ध्यास, परमात्म्याच्या भेटीची आस. आणि परमात्मा आला
म्हणून गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, कारण बाळकृष्ण नंदा घरी आकर्षण. कृष्ण या शब्दाची फोड करत असताना कर्षयंती कृष्ण म्हणजे जो आकर्षण करून घेतो तो कृष्ण. आणि गोकुळातल्या सर्वांना कृष्णाचं एक अनामिक आकर्षण आहे. प्रत्येकाला तसं तर परमात्म्याचं अनामिक आकर्षण आहे, पण ह्या आकर्षणाच्या वर आपली माया चढलेली. आता लोहचंबुक आहे, तर तो त्या लोहचंबुकाला जर आपण कपड्यात गुंडाळून ठेवलं तर लोहचंबुक लोखंडाला आकर्षित करून घेऊ शकणार नाही, कारण ते आवरण आहे. तशा प्रकारे आम्हाला प्रत्येकाला परमात्म्याचं आकर्षण आहे, परंतु ह्या परमात्म्याच्या आकर्षणाच्या वर की कोटिंग ते आपल्याला मायेचं कोटिंग आहे, म्हणून आकर्षण असून सुद्धा त्याचा उपयोग होत नाही. भाव म्हणजे काय, साधना म्हणजे काय की परमात्म्याचं आकर्षण, त्या आकर्षणाच्या वर असलेली जी माया, त्या मायेला बाजूला सारायचं म्हणजे साधना. ह्या आकर्षणानं सगळेच आकर्षित झाले. त्या आकर्षणात गोपाळ आहेत, त्या आकर्षणात गवळणी आहेत. परमात्म्याच्या चरित्राचं दोन विभागात वर्णन केलं जातं, गुणगान केलं जातं. तुकोबाराय म्हणतात, हे दशे चरित्र नारायणे रांगता गोधने राखत आहे. रांगत असताना प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वर्धिष्णू होऊ लागले परमात्मा, आणि वर्धिष्णू होऊ लागल्यानंतर गवळणीचं आकर्षण. कारण मी नेहमीच सांगतो की गवळणीचा जो भाव आहे ना, तो भाव आपल्या हृदयात जोपर्यंत जागा होत नाही ना, तोपर्यंत आम्हाला परमात्मा कधीच करणार नाही. गवळणी म्हणजे कोण, सर्वसामान्य स्त्रिया नाहीत, असूही शकणार नाहीत. वेदाच्या गर्भातल्या ज्या श्रुती आहेत, ज्ञानोबा माऊली म्हणतात, श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे. त्या वेदाच्या गर्भातल्या श्रुती भगवंताला अनुभवण्याकरता गवळणीच्या रूपानं गोकुळात जन्म घेतला. आणि गोकुळात जन्म घेतल्यानंतर 3 प्रकारच्या श्रुती आहेत. साधना ही 3 प्रकारच्याच आहे, तर माणसाचं आयुष्य सुद्धा 3 प्रकारचं आहे. माणसाचं जीवन 3 आयामात चालतं. एक इच्छाशक्ती, एक ज्ञानशक्ती आणि एक कर्मशक्ती. अशा प्रकारे ज्ञानशक्ती असणाऱ्या ज्या श्रुती आहेत त्या सासू झाल्या. कर्मशक्ती असणाऱ्या ज्या श्रुती आहेत त्या सुना झाल्या. आणि भावशक्ती असणाऱ्या ज्या श्रुती आहेत त्या लेखी झाल्या. कोणी सुना, कोणी लेखी, कोणी एकी, स्वतंत्र त्या. आणि ह्या गवळणींचा आणि श्रीकृष्ण परमात्म्याचा जो संबंध आहे तो अत्यंत उच्चतम पातळीचा आहे.
परंतु आम्हाला उंच होता येत नाही. मानवी स्वभावाचं एक वैशिष्ट्य, आम्हाला उंच होता येत नाही ना, त्याला खाली खायचा.